श्रीपद्मनंदीपंत पंचविंशतिका मंगलाचरण। कायोत्सर्गायतांगो जयति तीर्णाभिसुनुर्महात्मा मध्याह्ने यस्य भास्वा नुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्तिः चक्रं कर्मेन्धनाना मतिबहुदहतो दूरमौदास्यवात स्फुर्यत्सध्यानवन्ये रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वैराग्यपवनसे वह मध्याह्न दिवाकर जिनके ऊपर सदा सुशोभित है। अष्टकर्म के परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी जयवंतो अंतर्यामी। जय। सिद्ध स्तुती 486 पान नंबर 252। सिद्ध स्तुति अधिकार का मंगलाचरण करते हुए सिद्धों की महिमा। सूक्ष्मत्वादनुदर्शिनो वधिदृशः पश्यन्ति नो यान् परे यत्संविन्महिमस्थितं त्रिभुवनं स्वच्छं भमेकं यथा सिद्धानामहं प्रमेयमहसां तेषां लघुर्मानुषो मूढात्मा किमुवत् तत्र यदि वा भक्त्या महत्या वशः सूक्ष्म अतः नहीं देख सके जिनका तेज परिमित उन सिद्धों की स्तुति मूढ़मति अर्थ परमाणु पर्यंत सूक्ष्म पदार्थों को देखने वाले अवधि ज्ञानी पुरुष भी अत्यंत सूक्ष्म सिद्धों को नहीं देख सकते हैं। जिन सिद्धों के ज्ञान की महिमा में ये तीन लोग निर्मल नक्षत्र के समान स्थित मालूम पड़ते हैं तथा जो अपरिमित तेज के धारी है उन सिद्धों की स्तुति में अत्यंत छोटा तथा अज्ञानी मनुष्य किस प्रकार कर सकता हूँ। अर्थात मैं उनकी स्तुति करने में समर्थ नहीं हूँ तो भी
प्रबल भक्ति से प्रेरित होकर मैं उनकी स्तुति करता हूँ. भावार्थ पण वाचूया, मग नंतर सांगतो. जो पदार्थ स्थूल, छोटा हो या परिमित हो, उसका वर्णन तो योग्य व्यक्ति कर सकता है, किंतु सिद्ध तो अत्यंत सूक्ष्म है. उनको परमाणु पर्यंत पदार्थों को प्रत्यक्ष करने वाले अवधि ज्ञानी भी नहीं देख सकते हैं. तथा सिद्ध अत्यंत महान है, क्योंकि असंख्यात प्रदेशी लोग उनके ज्ञान में एक नक्षत्र के समान झलकता है. अर्थात उनके ज्ञान के कोने में यह 3 लोक समा रहे हैं तथा वे अत्यंत तेज के धारी अपरिमित भी है. लेकिन मैं अत्यंत छोटा तथा अज्ञानी मनुष्य हूँ, फिर मैं किस प्रकार उनकी स्तुति करने में समर्थ हो सकता हूँ. फिर भी मुझे उनकी भक्ति प्रेरणा करती है, इसलिए मैं उनकी स्तुति कर रहा हूँ. मग काय सांगितलं? मी सांगतोय, पण तुम्ही सांगा. तो एवढं तुम्ही वाचलं का नाही? तुम्ही सांगा अगोदर, मग मी सांगतो. ह्यातनं वाचून तुम्हाला काय कळलं ते मला अगोदर सांगा, मग मी सांगतो. हां, सांगा. कोण कोण ज्याला सांगायचं त्यांनी सांगा, नाही तर मग आहेच की शेवटी. आता खरे वाचायला लागले परत. मग शास्त्र अध्ययन कसं करतोय आपण? हां, बरोबर. बरोबर. हां हां, ठीक आहे. बरोबर. अजून कोणाला काय समजलं असेल तर सांगा, नाही तर मग आहेच की. बरोबर सांगितलं, चुकीचं नाही. थोडं अजून अवधी ज्ञानाचं सांगतो. हां हां, सांगा की याला काय भारती का की आहे का? बरं, ठीक आहे. तर मग काय सांगितलं? पहिल्यांदा तर सांगितलं काय आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, ज्ञान किती आहेत सांगा अगोदर. ज्ञान किती आहेत? ज्ञान किती? 5. हां, 5 प्रकारचे ना. हां, कुठले कुठले? बरोबर. हां हां, मग 5 ज्ञानापैकी आता लक्षात घ्यायचं. खडू आहे का? कारण ते दाखवल्यावर अजून समजतंय. म्हणजे इथं स्तुती करायची जी आहे ना, तेव्हा तुम्हाला महिमा येईल की काय चाललेलं आहे का नाही. आहे ना खडू? राहू चालतंय, जो कुठला असेल. द्या खडू तुझं. हां, बघा कुठले कुठले सांगितले. आता मी ज्ञान लिहित नाही बरं का, तुम्ही समजून घ्या. मती ज्ञान, श्रुतज्ञान, अवधी ज्ञान, मन पर्याय ज्ञान आणि केवल ज्ञान. बरोबर. हे काय सांगितले? 5 ज्ञान सांगितले का नाही. आता ज्ञान काय? ज्ञानाचं कार्य काय असतं? जाणणं. बरोबर का नाही. मग ह्या सगळ्यांचं जाणणं हे कार्य आहे का नाही? लक्षात येते का? मती ज्ञानाचं कार्य काय आहे? मती ज्ञान आणि श्रुतज्ञान यांचं कार्य आहे सांगितलं. तत्वार सूत्रामध्ये झालं आहे पहिला अध्याय, आहे का नाही. त्यामुळे हे जे उत्तर तुमच्याकडनं तर अपेक्षित आहेच. मती ज्ञानाचं कार्य काय आहे? काय जाणतं सांगा. 5 इंद्रिय आणि बरोबर, काय चुकीचं सांगितलेलं नाही. 5 इंद्रिय आणि मन यांच्याद्वारे जे ज्ञान होतं आहे ते सगळं कोणतं आहे? मती ज्ञान. ठीक आहे. श्रुतज्ञान, मती ज्ञानाने जे जाणलेलं आहे त्याला विशेष जाणतं ते काय म्हणलं? श्रुतम मतिपूर्वम. आलं ना. हां, तर मग मतिपूर्वक
विशेष ज्ञान. बरोबर समजते का? हां. आता पुढं त्यानंतर काय आहे? अवधी ज्ञान. मग अवधी ज्ञानाचं काय सांगितलं? कार्य काय आहे? हां. अवधी शब्द सांगतो मर्यादा. अवधी शब्दाचा अर्थ काय आहे? तो विसरायचा नाही. आता अवधी म्हणजे लिमिट्स. बरोबर का नाही? तर मग त्यामुळे सांगितलं मर्यादा. मग मर्यादा मग कशाची मर्यादा येणार? चारच गोष्टी आहेत ना मर्यादेच्या: द्रव्य, क्षेत्र, काळ आणि भाव. बरोबर? द्रव्य, क्षेत्र, काळ, भाव ह्या चारींना मर्यादापूर्वक जाणतो. मग आता जाणतो कशाला? तर सांगितलं रूपीश्व वदेहे. आहे ना, तत्वसूत्रातलं पहिल्या अध्यायातलं सूत्र आहे ना. म्हणत होता 4 महिने तुम्ही, आता परत नंतर गेलं संपलं. आहे ना. तर मग पहिल्या अध्यायातलं काय सांगितलं की रूपी पदार्थांना जाणतं. समजतं सगळ्यांना? रूपी म्हणजे काय? रूपी म्हणजे विजिएबल, मूर्तिक, जे दिसतंय, विजिएबल, दृश्यमान. कळलं का नाही आता? हां. तर मग इथे लिहितो काय आहे? मूर्तिक पदार्थांना. मूर्तिक समजतं ना? मूर्तिक म्हणजे मूर्ती नाही लावायची. मूर्तिक म्हणजे हां, जे विजिएबल आहे. काय आपल्याला साठी विजिएबल नाही, त्यांच्यासाठीच आहे ना. मग तो स्पर्श रसगंध वर्णयुक्त असल्यामुळं विजिएबलच आहे. ठीक आहे ना. तर मूर्तिक पदार्थांना कसं जाणतोय? मूर्तिक पदार्थांना द्रव्य, क्षेत्र, काळ, भावाच्या मर्यादापूर्वक जाणतो. आहे ना. म्हणून इथं मी फक्त शब्द लिहितो मर्यादा. बरं का? अवधी शब्दाचा नावच आहे मर्यादा. समजलं का नाही? इथं आचार्यांनी व्याख्या केलेली आहे मतिज्ञानाची. मननमिति मतिही. आहे ना. त्यानंतर वारंवार चिंतन करणं म्हणजे श्रुत. आहे ना. मर्यादा म्हणजे अवधी. मन पर्याय म्हणजे मनाने फक्त हे करतो. केवल म्हणजे असहाय्य किंवा केवल म्हणजे मात्र. असं घडवलं आचार्यांनी. ती व्याख्या केलेली ज्ञानाच्या सगळ्या. कळालं का नाही? तर मग ती मर्यादा सांगितली. ठीक आहे. पुढं काय आहे? मनपर्यय ज्ञान. मनपर्यय ज्ञान काय सांगितलं? किती जाणतं? दुसऱ्यांच्या मनातलं. आता हे काय आहे सांगितलं? दुसऱ्यांच्या मनातलं. हे मूर्तिक पदार्थांना मर्यादापूर्वक जाणतं. तिथं पण मर्यादाच आहेत. कळलं का काय म्हणलं ते? हां. पण इथं दुसऱ्याच्या मनातील जाणतं रूपी पदार्थांना, म्हणून मनपर्यय म्हणलं. आणि केवळ ज्ञान हां 3 लोक 3 काळाला एका समयामध्ये जाणतं. हां 3 लोक 3 काळ यांना काय जाणतं? युगपद. युगपद म्हणजेच आज थोडं जाणतो, उद्या थोडं जाणतो, अशा प्रकारचं नाही. कळलं? अशा प्रकारचं नाही आहे. तर तिथं 3 लोक 3ही काळाला काय करता युक्त. मग हे तुम्हाला माहिती आहे, पण मी तरी सुद्धा एक सामान्य घटवलं. कारण इथं जे आचार्यांना म्हणायचं आहे काय आता, मग कारण तिथं प्रश्न सुरू होतात काय की इथं आता आचार्यांनी सांगितलं की सिद्धांची स्तुती करतो. कारण आता सिद्ध अधिकार सुरू होणार. मग सिद्धांची स्तुती करत असताना आचार्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आचार्यांनी घेतलं की अवधी ज्ञान. कोण घेतले? आहे ना, अवधी ज्ञान. कारण आता पुढं ते प्रश्न सुरू होणार. तुम्ही विषय जर समजला तर मी फक्त प्रश्न मांडणार आहे, तुम्ही उत्तर द्यायची. म्हणून मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे. अवधी ज्ञानाने जे मुनिराज सूक्ष्म परमाणूला सुद्धा जाणतात. अवधी ज्ञानाचे परत 3 भेद आहेत का नाही? कुठले कुठले? देशावधी, सर्वावधी आणि परमावधी. ठीक आहे. आता त्याच्याबद्दल मी विस्तार नाही करत, कारण मग ते काय होईल, जास्त हे. मग त्यातला जो लास्ट आहे तर त्यामध्ये सांगितलं काय की ते अवधी ज्ञानी मुनिराज. अवधी ज्ञानी देव आणि नारकी नाही बरं का. अवधी ज्ञानी कोण घ्यायचे आता इथं?
उत्कृष्ट अवधी ज्ञान कोणाला आहे? 6व्या 7व्या गुणस्थानवरती मुनिराजांना. कळालं का नाही? अवधी ज्ञान स्वर्ग नरक मनुष्य तिर्यंच यांना पण असतं, परंतु ते अल्प आहेत, ते देशावधीवाले आहेत. सर्वावधी परमावधीवाले कोण असतात? मुनिराजच असतात. समजलं का नाही? कळलं का नाही? हा, म्हणून उत्कृष्ट अवधी ज्ञान कोणाकडे आहे? मुनिराजांकडे आहे. मग त्या 6व्या 7व्या गुणस्थानवरती मुनिराजांना जे उत्कृष्ट अवधी ज्ञान आहे त्यातून ते काय जाणतायत? किती डीप जाणतायत? किती डीप जाणतायत? परमाणू समजते? परमाणू समजते तुम्हाला? पुद्गलाचा लास्ट पार्ट, परत कुठलाही त्याचा तुकडा होत नाही, होऊ शकत नाही. म्हणजे किती किती सूक्ष्म जाणतात. समजलं का? आपण तर सगळं बाकीचं वर स्थूल जाणतोय का नाही? आता तुम्ही काय बघता? समजा काय आहे, पाणी पडतंय बरं का, किंवा समजा फुगा आहे, फुगा माहिती आहे ना? फुग्यामध्ये काय केलं आपण? पाणी भरलं बरं का, आणि तो फुगा फोडला एक पिन मारून, काय होतंय? फटदिशी दिसतं बरं का. समजते काय म्हणतो तुम्हाला? आणि तेच आता टेक्नॉलॉजी माध्यमातून तुम्ही यूट्यूबवर बघितलं नसाल तर बघून घ्या, तसलं लगी बघतील. तर तीच घटना काय केलं? स्लोली काय केलं? कोणीतरी त्याला हळू असं पिन मारलं, तेव्हा ते काय म्हणतात ना, कसं फुटत पाणी कसं पसरत जातं, ह्याला म्हणतात स्लो मोशन. कळलं का नाही? हां, तर ते आता कळलं तुम्हाला, ज्यांनी बघितलं त्यांना लगेच व्हिज्युअल झालं असेल आयडिया. तर मग तिथं सांगायचं काय आहे की एवढं स्लो मोशनमध्ये त्यांनी तिथं ते आपल्याला कळतं की कसा आकार घेतोय, कशा प्रकारे ते उडतं, किंवा कशा प्रकारे ते फुटत असतं, कशा प्रकारे ते दिसत असतं. कळतं आहे ना काय म्हणतो तुम्हाला? मग असं सांगायला लागलं तुम्हाला. तर हे आता कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला स्लोली कळलं, पण सामान्य मतिशुद्ध ज्ञानांना कळतं का? काय म्हणतो? कळलं का? कळत नाही ना. सामान्य समजू शकत नाही. समजा तुम्ही पडला कसा पडला? नाही कळलं, एकदम पाय घसरून पडलो आहे ना. पण तिथंच जर स्लो मोशनमध्ये जर बघितलं तर मग कळतं पहिल्यांदा काय झालं, नंतर काय झालं, नंतर काय झालं, मग ते पडला वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे मतिशुद्ध ज्ञानाची इतकी लिमिटेशन्स आहेत. कळलं का? की आपण एवढं हे पाहू शकत नाही, सूक्ष्म डेप्थमध्ये पाहू शकत नाही. कुठल्याही आपल्याला वाटतं काही वस्तू जाणली की काय जाणली? स्थूल जाणलं सगळं. टेबल जाणला का? सांगा बरं, टेबल जाणला का? खूप स्थूल रूपाने जाणताय तुम्ही है ना. परंतु त्या टेबलाला द्रव्य क्षेत्र काळभावाच्या मर्यादापूर्वक अत्यंत सूक्ष्म रूपाने जाणणारे कोण आहेत? अवधिज्ञानी मुनिराज. मग त्या टेबलमधले एकूण एक परमाणू सुद्धा ते जाणू शकतात. समजलं काय म्हणणं तुम्हाला? हा तर किती स्कंदांचा पिंड आहे, समूह आहे. कळलं का? स्कंदांचा. ते तर काय जाणतायत? सूक्ष्म परमाणूला जाणतायत. समजलं का? लक्षात नाही. मग आता ते सुद्धा एवढं डीप जाणत असताना सुद्धा आचार्य म्हणाले काय की असे अवधिज्ञानी मुनिराज सुद्धा आपल्या अवधिज्ञानाच्या द्वारे तुम्हाला पाहू शकत नाहीत. म्हणले नाही काय म्हणले बघा बरं सांगतो. परमाणुपर्यंत सूक्ष्म पदार्थों को देखने वाले अवधिज्ञानी पुरुष भी अत्यंत सूक्ष्म सिद्धों को नहीं देख सकते हैं.
मग परमाणूपेक्षा सिद्ध भगवान सूक्ष्म आहेत का, हा पहिला प्रश्न. सांगा आता उत्तर. ज्यांचा त्याचा अभ्यास झाला त्यांनी पटपट द्यायचा आता उत्तर. परमाणूपेक्षा सिद्ध भगवान सूक्ष्म आहेत का? हा नाही, तुलना करता येत नाही हे उत्तर बरोबर. परंतु आता इथं काय चाललंय, सूक्ष्म चाललंय. सूक्ष्म म्हणजे काय, क्षेत्राची अवघाना. मग परमाणूनं जेवढी क्षेत्राची जागा घेतलेली आहे, सिद्धाने किती घेतलेली आहे? परमाणूने किती घेतलेली आहे? एक प्रदेश. सिद्धाने किती जागा व्यापलेली आहे? असंख्यात प्रदेश. समजते का? मग आचार्य तरी सुद्धा म्हणाले काय, परमाणूपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे. हां, तर ते सांगितलं परमाणू काय आहे, मूर्तिक आहे. आणि सिद्ध भगवान कसे आहेत, अमूर्तिक आहेत. मग सिद्ध भगवंतांना पाहायचं असेल तर तिथे सांगितलं काय की अवधी ज्ञानी सांगितलं काय आहे, पुरुषसुद्धा अत्यंत सूक्ष्म सिद्धांना सुद्धा पाहू शकत नाही. तर इथं सूक्ष्म ह्या शब्दाचा अर्थ जागा नाही लावायची, इथं लावायचं आहे काय, अमूर्तिक. एवढे सूक्ष्म आहेत ते. कळालं का? म्हणजे सिद्धांना बघण्यासाठी तुम्हाला मूर्तिकतेच्या चष्म्यातनं सिद्ध दिसणार नाहीत. कारण सिद्धांना बघायची कला कळाली, त्या जीवाला आत्म्याला पाहायची कला सुद्धा कळालीच. आणि ज्यांना आत्म्याला पाहायची कला कळाली त्यांना सिद्धांना पाहायची कला पण कळाली. आम्हा नेहमी उदाहरण देतात कोणाचं, हां काय हातीच्या पायाचं काय, हां बरोबर, ते केवळ ज्ञान बरोबर आहे, ते नाही है ना. सिद्ध बघण्याची इच्छा कोणाला होती, बरोबर. पण मी नाव विचारतोय, गोष्ट सांगतो की मी. शास्त्री शिल्लक अजून तर का कशी गंमत कोण माहित नाही, गोष्ट माहिती आहे फक्त नाव माहित नाही. ठीक नाही, सांगताल का? मी नाही सांगा, मला सांगायला काय अवघड नाही आहे. पण मग तुम्ही लगी काय होणार, तुम्ही बरोबर सांगितलं, थोडं क्षुल्लक आहेत आणि जिन शब्द पण आहे. पण आता पूर्ण सांगा आता. तर तेवढं जरा असं राहू द्या की, नाहीतर मग परत मी सांगितलं की परत विसरून जाणार. हां, तर उद्याच्याला नक्की सांगा तेवढं. तर मग ती गोष्ट अशी आहे की सिद्ध त्यांना विचारलं का नाही कुठले होते ते, बरं तुम्ही सगळंच बघून या. नाव आठवलं, बरं. मग ते मला गोष्ट सांगते अवघड होते ना, नाव मी सांगायला लागते मला. तर सांगायचा अभिप्राय ते कारंज्याचे होते, माहिती आहे ना, कारंज्याचे होते. हां, त्यांनी एक पुस्तक पण लिहिलं आहे का नाही, तुम्हाला सांगितलं होतं वाचा म्हणून, वाचलं नसणार. काय पुस्तकाचं नाव, हां नाही नाही, म्हणजे ते असेल तर मला माहीत नाही. पण आत्मा बघितल्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, आहे ना, ते त्या पुस्तकाचं नाव मला पाहिजे. हां, असं आहे काय, विस्मरणात विस्मरण व्हायला लागलं. हां, गुरुजी फेरे नाही. 3 लोकांमध्ये किती मंदिर सांगा बरं पडदिशी, 3 लोकांमध्ये किती कृत्रिम मंदिर आहेत, आकडा सांगा. 8,56,00,000 पुढे सांगा. 400. गंमत बघा आता, 156 म्हणते, 81 म्हणते. हाय असं आहे. इकडे पुरुषांना लक्षात ठेवा आकडा किती, 8,56,00,000. इथेपर्यंत लक्षात राहीलच. आता थोडं पुढचं लक्षात ठेवावं लागेल. 97,481.
481 आहे का नाही, फक्त 97,000. ठीक आहे ना. मग आता परत बाकीची रिव्हिजन घेऊ आपण समवेग भवनमध्ये जेव्हा शास्त्र सुरू होईल आणि ते टी व्ही आहे त्याच्यावरती रिव्हिजन घेत राहील आहे ना. पण म्हणलं त्याला विचारू तर काय विसरून गेले कोणास ठाऊक. तर गेलते थोडे गेलते असू द्या. तर मग काय सांगत होतो, शुल्लक धर्मदास आहे ना कारंजाचे, कारण मी उद्या परत मी विसरलो काय सांगून टाकलं. तर ते शुल्लक धर्मदासजींची गोष्ट. आता तेवढं पुस्तकाचं नाव तेवढं तुम्ही सांगा, त्यांनी काय पुस्तक लिहिलेलं आहे. शुल्लक सांगतात नेहमी गोष्ट आहे ना, म्हणजे सगळ्यांनी सांगितलेली आहे, माताजींनी पण सांगितलेली आहे, जितूबाईंनी पण सांगितलेली आहे, मी स्वतः ऐकलेलं आहे का नाही. पण आता कसं आहे, आपल्याला ती सवयच आहे म्हणून थोडंसं जरा प्रयत्न करा, नाही तर मग आम्ही सांगतोच की. तर मग काय हे काय सांगत होतो की तिथं त्यांना प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला होता, तुम्ही सिद्ध पाहिले का. आता गोष्ट तर विसरू नका तेवढी तुम्ही बरं का. काय गोष्ट काय लक्षात ठेवण्यासारखी असती, सोपी असती. प्रश्न विचारला तर तुम्ही सिद्ध बघितले का आहे ना. मग त्यांचे प्रामाणिक होते, सांगतो म्हणले उत्तर आहे ना. तरी असं तर हां म्हणले हां काय अशरीरी आहेत ते डोळ्याने दिसत नसतात असं उत्तर दिलं असतं का नाही. पण नाही तसं केलं आहे ना. मी स्वतः डोळ्यानं बघतो म्हणले, बघतो म्हणजे हां. मग कुठं आहेत सिद्ध, त्यासाठी कुठे गेले, शिखरजीला गेले त्या काळामध्ये. कळतंय का नाही आहे ना. जो प्रवास सोपा असतो का, लक्षात येतं आहे ना. शुल्लक होते, चालत गेले काय शिखरजीला. आपल्याला इथून इकडे यायचं म्हणजे गाडी लागते, मंदिरात यायला पण गाडी लागते का नाही. आता ज्यांचं वय झालं वगैरे त्यांच्यासाठी नाही मी म्हणत, परंतु बाकीच्यासाठी सांगतो सामान्य आहे ना. तर सांगायचा अभिप्राय, इथल्या इथं जायचं म्हणलं तरी सुद्धा गाडी लागते. एवढं आपलं शरीर काय हळूहळू काय होत चाललंय, हीन सहन असं होतंय आहे का नाही. थोडंसुद्धा व्यायाम नाही. तर मग काय सांगत होतो, शिखरजीला गेले. शिखरजीला त्यांनी 3 दिवस पहाडावर थांबले. भरभर संपवतो, वेळ परत जास्त होतोय. तर मग पहाडावर थांबले. पहाडावर थांबल्यानंतर काय करत होते, 3 दिवस रात्रंदिवस जे कूट होते का नाही त्या कूटांचे तसं वर बघत होते, सिद्ध दिसत आहेत का आहे ना. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस दिसले का. 3 दिवस काही खाल्लं पिल्लं नाही. कळलं का. असं असतंय. भले रस्ता चुकीचा जरी असला तरी सुद्धा काय होता, कष्ट करायची इच्छा. कळलं का नाही. तर मग कमीत कमी त्या जीवाला योग्य रस्त्याकडे नेण्याची बुद्धी तर सुचते. नाहीतर बिना कष्टाचा आम्हाला आत्मा पाहिजे म्हणला तर मग नाही होणार. आत्ता सांगतोय, बिना कष्टाचा मोक्ष पाहिजे म्हणला तर होणार नाही. आचार्यांनी स्पष्ट सांगितले, 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितले का नाही. 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितले का नाही. मग मोक्ष नावाचा धर्म अर्थ काम आणि मग मोक्ष पुरुषार्थ आहे का नाही. मग बिना कष्टाचा मिळणार आहे का मोक्ष आहे. त्यामुळं सोडून द्या. तर मग त्यामुळे ज्या जीवाने असं अपेक्षा ठेवली असेल, बिना कष्टाचा आम्हाला मोक्ष पाहिजे, बिना कष्टाचा आत्मा पाहिजे, तर मिळणार नाही. मग कोणी म्हटलं किती कष्ट करायचं, तुम्ही जेवढं कर्म बांधलंय तेवढं करायचं. किती बांधलंय ते आता कोण माहीत नाही. त्यामुळं जब तक जोपर्यंत मिळत नाही आत्मा तोपर्यंत कष्ट करायचा. जसं त्या शुल्लक धर्मदासजींनी प्रयत्न केला की जोपर्यंत सिद्ध दिसत नाही तोपर्यंत 3 दिवस काय केलं, सिद्धांकडे एकटक बघत होते. दिसतील त्यांनी सांगितलं नाही कुणाला तरी. आपण काय करू सांगा बरं. तुम्ही काय करता, पहिलं तर विमानानं जाणार शिखरजीला आणि सांगितलं 3 दिवस बसा म्हणलं तर कोणाला पैसे देतो, बघ बाबा दिसतंय का, पाहिजे तर आमचा कॅमेरा घेऊन बस.
तर नाही, स्वतः 3 दिवस प्रयत्न केले, प्रयत्न करून सुद्धा नाही झालं. खाली आले गेले, अपयश मिळालं. पण मनामध्ये इच्छा होती की सिद्ध मला का दिसले नाही, कारण सिद्ध कशी आहेत. मग जेव्हा त्यांच्या हातामध्ये काय पडलं, काय पडलं, त्यांच्या हातामध्ये कोणी त्यांना दिलं समयसार. कळलं का? तर ते समयसार दिल्यानंतर ते वाचले, त्याचा त्यांनी अनुभव घेतला आणि मग म्हणाले मला सिद्ध दिसले. समजलं का आता? ही प्रोसेस का सांगायला लागलोय? कारण सिद्ध पाहायची ही कला आहे. म्हणून इथं लिहिलं की अवधिज्ञानी पुरुष सुद्धा अत्यंत सूक्ष्म सिद्धों को नहीं देख सकते. केवळ ज्ञानी तर बघतील, पण अवधी मनपरिज्ञानी सुद्धा, एवढे विशेष ज्ञानी असून सुद्धा, एवढं डेफ मध्ये जाऊन सुद्धा ते सिद्धांना बघू शकत नाही. पण 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 जिन सिद्धों के ज्ञान की महिमा में ये 3 लोग निर्मल नक्षत्र के समान स्थित मालूम पड़ते हैं. काय हे ज्या सिद्धांच्या ज्ञानामध्ये हे 3 लोक कसे आहे सांगितले? निर्मल नक्षत्राप्रमाणे. काय म्हणलं, कळलं ना? है ना? ज्ञान की महिमा में ये 3 लोग निर्मल नक्षत्र के समान स्थित मालूम पड़ते हैं. कळलं का? त्यांच्या ज्ञानाची महिमा आहे की ज्यामध्ये हे 3 लोक सुद्धा कशाप्रमाणे दिसत आहेत? निर्मल नक्षत्राप्रमाणे. नक्षत्र तुम्ही बघितले का कधी? नक्षत्र बघितले का? कुठल्या नक्षत्रावर जन्मलेत कुणास ठाऊक? उत्तरच द्यायला होय किंवा नाही एवढं सांगायचं तुम्हाला. नक्षत्र बघितले की नाही? नाही, मी पक्ष एवढं विचारलं की तुम्हाला नक्षत्र बघितले की नाही. मी ते नंतर पुढचं विचारतो की नक्षत्र बघितले की नाही एवढं सांगा. मग दुपारी काय बघितलंय? कमाल आहे राव. तर तारांच्या समूहाला नक्षत्र म्हणतात. नक्षत्र किती आहेत? नक्षत्र किती? शास्त्रात किती आहेत सांगा मला. नक्षत्र किती आहेत? 88 ग्रह आहेत. भगवान आत्मा श्रुतिकाला बोलवायला लागला. काय करावं? घेतो सगळी रिव्हिजन घेणार आहे, पण आता हे ज्यावर घेण्यासारखं नाही, ते त्याच्यावर घेईल. कळलं का नाही? एका चंद्राच्या परिवारामध्ये 1 चंद्र, 1 सूर्य, 28 नक्षत्र, 88 ग्रह आणि 66,000. अजून काय आकडा पुढचा? कोडाकोडी तारे. अजून एक आकडा राहिलेला आहे 66,000 किती आहे ना, 3 अंकी तो आकडा राहिलेला आहे. त्याचे एवढे तारे. 700 नाही सेकंड चुकलं. हे म्हणून म्हटलं की चुकीचं बोलला. ते 28 नक्षत्र. कळलं का? त्या 28 नक्षत्रांची नावं, त्यांचं स्वरूप सगळं दुपारी नाही, सगळं घेतलेलं आहे. मी आता किती अभ्यास केला आहे, किती कळलंय नाही कळलंय मला माहीत नाही. झालंय, सगळं दाखवलंय. 28 नक्षत्रांचे आकार दाखवलेले, सगळं दाखवलेलं आहे. तर काय सांगत होतो, काय विषय निघाला? तर ते 3 लोक असे निर्मल नक्षत्राप्रमाणे दिसतात. निर्मल नक्षत्र म्हणजे तुम्ही जर आकाशात बघितले तर काय काय नक्षत्र क्लिअर दिसत नाहीत, कारण ते सगळे तारे दिसले पाहिजेत. त्या सगळ्या ताऱ्यांचा जो आकार असतो का नाही, तो आकार दिसला की हां नक्षत्र दिसले असं म्हणता येतं. कळलं का काय म्हणलं तुम्हाला? ताऱ्यांच्या समूहाला मग तो असा आकार दिसला तर नक्षत्र म्हणतात. तुम्ही जर गेला असाल की बघितलं की दुर्बिणीनं वगैरे दाखवतात का नाही आपल्या ह्यामध्ये सायन्सवाले, पोरांना घेऊन गेलता ना कुठं, तर काय पाठशाळेचे कुठे गेले टीचर, कुठे घेऊन गेलता? सायन्स काय ते आहे की ते सोलापूरला ना. हां,
तर ठीक आहे, जाऊ द्या. हां, नाशिकच्या अलीकडे पण घेता का? बरं, ठीक आहे. तर मग ते असं दाखवतात ना दुर्बिणीतनं नक्षत्र वगैरे, आकार विकार वगैरे. मग ते जे काय तुम्ही शिकवताय शाळेमध्ये त्याच्यापेक्षा अगोदरच आचार्यांनी लिहून ठेवलेलं आहे. वाचत नाही हे आपलं दुर्भाग्य आहे ना. वाचलं नाही तर शिकवणार कधी. तर पुढं सांगितलं नक्षत्र के समान स्थित मालूम पड़ते तथा जो अपरिमित तेज के धारी है उन सिद्धों की स्तुति में अत्यंत छोटा का अवधिज्ञानी सुद्धा हे करू शकले नाही, तिथं मी काय करणार. त्यामुळे मी किती आहे? अत्यंत छोटा. तथा अज्ञानी मनुष्य, हे पण एक महत्त्वाचं आहे. आपल्याला काय वाटतं, मला सगळं कळलं, काय सुद्धा कळलेलं नाही. कसे आहे सांगितलं आचार्य स्वतः म्हणतात, काय आहे मी कसा आहे, अल्पज्ञानी ह्या अपेक्षेने अज्ञानी म्हणलेले आहेत, है ना. तर मग त्यामुळे सांगितलं काय, अज्ञानी मनुष्य किस प्रकार कर सकता हो, अर्थात मैं उनकी स्तुति करने में समर्थ नहीं हो तो भी प्रबल भक्ति से प्रेरित होकर मैं उनकी स्तुति करता हूं. म्हणजे मी माझ्या परीनं करतोय. कळलं का? लक्षात येते. मी माझ्या म्हणजे ह्यानं हे करतो आहे, त्याच्यामध्ये पण घटवायचं आहे, है ना. जसं उदाहरणार्थ आपण पूजा करता का नाही, पूजा म्हणता का नाही, पूजा पिटिका जिनेंद्रार्चना आहे का तुमच्या पुढं. साधवाधवानी के नायक श्रीजी नको मैं नमन कराय, बरोबर का नाही. लक्षात येत आहे का? ते म्हणायचं आहे. मग सगळ्या पुढं पुस्तक लागेल परत, आहे ना. मग त्यामध्ये ते आलेला आहे उल्लेख, आहे ना, की ॲक्च्युली खरी पूजा कोण करू शकतं हे नीट ऐका. आता खरी पूजा करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे, म्हणजे ते इथं घडतं ह्या प्रकरणात, आहे ना. खरी पूजा करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे तर सांगितलं, खरी जी पूजा आहे ते इंद्राधिक देव करत असतात. कळलं का नाही. बहुमूल्य द्रव्य मैं अर्घ्य लिए, तुम्ही पूजेमध्ये म्हणता ना अर्घ्य कसे असतात सगळे, तुम्ही चढवता ते कसलं असतंय, तुम्ही चढवता ते कसलं असतंय, बहुमूल्य असते काय. सोनं चांदी चढवलं तर बहुमूल्य, तुम्ही चढवताय तांदूळ. कळलं का काय म्हणतोय तुम्हाला. हां, ज्यांची स्तुती भक्ती करता आहात, ज्यांची पूजा करता आहात ते कोण आहेत, 3 लोकाचे नाथ. त्यांच्यापुढे तुम्ही काय चढवताय. मग खरी पूजा कोण करू शकतं नीट ऐका. खरी पूजा जे आहेत ते कोण आहेत, स्वर्गातले इंद्राधिक आहेत, ते करतात. जे आपलं सर्व काय म्हणतात, सर्व म्हणजे सर्व नाही परंतु हां उत्कृष्ट जे काय आहे, रत्न काय दीप असो अथवा धूप असो अथवा पुष्प असो अथवा फल असो, हे सगळं कसं आहे सांगितलं, दिव्य असतं. दिव्य असतं माहिती आहे ना तुम्हाला. दिव्य म्हणजे सगळं बहुमूल्य उत्कृष्ट महागड असतं, समजते काय तुम्हाला, आहे का नाही. मग ते सगळं अत्यंत असं ती खरी काय म्हणतात ना, कारण ते कोण आहेत, 3 लोकाचे नाथ. मग तिथं सांगितलं की ते जे करत आहेत ते सगळं बहुमूल्य चढवत आहेत. त्याच्यापुढं आपण काय करत आहोत, त्याच्यापुढं आपण जे चढवत आहोत ते कसं आहे, त्याच्यापुढं हीनच आहे का नाही, अल्पच आहे की नाही. परंतु मी माझ्या शक्तीने, यथाशक्ती समजतं का नाही, मी माझ्या शक्तीने भक्ती करत आहे. हां, म्हणजे माझी शक्ती म्हणजे माझे लिमिटेशन्स, समजलं का नाही. हां, कारण त्यांचे भोग तेवढे आहेत त्यामुळे त्यांचं चढवणं पण तेवढं आहे. आपले भोग तेवढे उत्कृष्ट आहेत का नाहीत, समजलं का नाही. आपली घरं काय सोन्याने आणि रत्नाने बनलेली आहेत का नाहीत. त्यामुळं मी माझ्या शक्तीने माझ्या काय करत आहे हे चढवत आहे.
मग ते सांगितलं की तिथं जशाप्रमाणे उत्कृष्ट जे आहे काय आहेत, स्वर्गातले इंद्रादिक सुद्धा काय करत आहेत, उत्कृष्ट पूजा करत आहेत, त्या मानाने मी माझ्या परीने म्हणजे द्रव्य भलेही अल्प असलं पण भाव मात्र कसे करतो, उत्कृष्ट करतो. म्हणजे तिथं माझ्या परिणामी उत्कृष्ट परिणामांची विशुद्धी ठेवत हे काय करतो, पूजा भक्ती विधान आदी करतो. कळलं? त्यामुळं नेहमी ही भावना ठेवायची की मी काय काय केलं, किती चढवलं, भरपूर चढवलं असं जे वाटतं का नाही ते समजायचं. काय चढवलं नाही ना, ह्यांनी किती चढवलं आहे समजलं का नाही. कोण, स्वर्गातले इंद्रादिक, त्या पुढं काही सुद्धा नाही असं स्वतःला समजायचं. समजलं ना, म्हणजे त्याचा अहंकार कधी येत नाही. नाहीतर आपल्याला असतं ना, असतं की नाही, चढवलं भरपूर चढवलं आहे ना. आणि जर तुम्हाला सांगितलं कोणी पूजा केली का, हां केली, चढवलं का, द्रव्य चढवले, अजून चढवा, चढवलं की बरोबर का नाही. हे म्हणून तिथं सांगितलं काय की ते भक्तिवश चढवलं पाहिजे, व्यापारवश नाही चढवायचं. व्यापार समजतंय, व्यापार कसा असतो, व्यापार कसा असतो, अगदी तोलून मापून जे चढवतात का नाही ते ते भक्ती नाहीत करत, ते काय करतात, व्यापार करतात. तोलून मापून म्हणजे मोजून अगदी, आता किती चढवायचे, हां अक्षत आहे ना थोडं चढवा. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, किंवा काय आहे हे आहे ना तर हे चढवा, समज असं मोजून झाले. आता मी चढवलेत बस, भरपूर बदाम चढवलेत, भरपूर लवंग चढवलेत बस, आहे का नाही. असं जे मोजून चढवतात की नाही तिथं भक्ती नसते. है ना, ठीक आहे चढवा, तुमचे जसे भाव होतील तसं चढवा, पण अगदी विचार करून मोजून नाही. हां ठीक आहे, जेव्हा जे अर्घ्य आहेत तेव्हा ते आपण मोजून देतो, करतो, गोष्ट वेगळी, कळलं का. पण चढवताना कसं पाहिजे, जे काही तुमच्या हातात येईल, जेव्हा जे काही मनात भाव असतील तसं प्रकारे ते चढवायला पाहिजे. असं प्लॅनिंग करून चढवत असाल तर काय करताय, काय असते, तो झाला व्यापार, ती नाही भक्ती झाली. तर मग तिथं सांगितलं काय की अशा प्रकारे इंद्राजिक जे आहेत ते काय आहेत, हे करतात, त्याच्या पुढं अल्प आहे, पण मी माझ्या परीने करतो. तशाप्रमाणे उदाहरण समजलं, तशाप्रमाणे अवधिज्ञानी मुनिराज आहे ना, एवढे महान ज्ञानी अवधी मनपरिज्ञानी भगवान सुद्धा काय करत आहेत, आपली स्तुती भक्ती करतात. त्या पुढं मी कसं आहे, अल्प आहे ना. ते भजन पण आहे, प्रभु मैं किह विधि तुति करू तेरी, प्रभु मैं किह विधि तुति करू तेरी, गणधर कहत पार नहीं पावे, कहा बुद्धी है मेरी. कळलं का नाही, प्रयत्न करा समजाय ना. प्रभू में किह विधी म्हणजे कशा प्रकारे तुमची स्तुती करू, जिथं गणधर स्तुती करताना सुद्धा काय करत नाहीत, पार नाही पावे, तुमच्या गुणांचा एंड करू शकत नाहीत. कारण तुमचे गुण किती आहेत, अनंत. शब्द किती आहेत, संख्यात. भाव किती आहे, असंख्यात. पण त्यांचे गुण किती आहेत, अनंत आहेत ना. मग कसं तुम्ही एंड करू शकणार. म्हणजे गुणांची स्तुती करता तर सगळी करायला पाहिजे का नाही, थोड्याच गुणांची स्तुती केली तर चालते का. आता तुमची कोण स्तुती करत असेल आणि थोडं सांगितलं, फक्त थोडं तुमच्याबद्दलचं थोडं सांगितलं, मग आपण काय म्हणतो, अहो हे पण सांगा की आमच्याबद्दल, म्हणतोय का नाही, काय चालतोय. हां हां लिमिट आहे. असंख्यात सुद्धा म्हणलं आपल्यासाठी असंख्यात आहे, पण त्याची सुद्धा काय हे एंड सहित आहे, अनंत नाही आहे. आणि त्यांचे गुण किती आहेत, अनंत आहेत. म्हणून तिथं म्हणाले, गणधर कहत पार नाही पावे,
कहा बुद्धी है मेरी, जिथं गणधर सुद्धा स्तुती करून एड करू शकत नाही तुमच्या गुणांचा, तिथं माझी बुद्धी कुठं. खूप घटवलेलं आहे ते भजनामध्ये. इतकं काय की सांगितलं, शक्र जन्म भरी सहस जीव धरी, तुम जस होत न पुरा. काय एक जीव बघते कैसे गुण गावे, उलू कहे की मी सुरा. मला माहिती आहे, कळलं नाही सांगतो की शक्र जन्मत भई म्हणजे इंद्राचा जन्म घेतला, सहस जीव धरी. इंद्र काय करतोय, 1000 नेत्र करतो का नाही, तसं स्तुती करताना आपले हजारो जिव्हा करतो मी करत नाही. त्या इंद्रानं समजा आपल्या हजारो जिव्हा केल्या तरी सुद्धा तुम जसं होत ना पुरा, तुमचं यश पूर्णच होत नाही. का पूर्ण होत नाही, कारण तुमचं यश अनंत आहे. आणि त्यांनी किती केलेत, फक्त हजारो जिव्हा केलेत फक्त. कळलं का. पुढं काय सांगितलं, एक जीभ ते कैसे गुण गावे, अशी भक्ती असते, करत नाही आपण अशी भक्ती. कळलं का, म्हणून सांगायला लागलोय आहे ना, की जिथं इंद्राने हजारो जिव्हेद्वारे सुद्धा तुमची स्तुती करू शकत नाही, तिथं मी एका जिव्हेद्वारे तुमची स्तुती कैशी करू. उल्लू कहे की मी सुरा, म्हणजे उल्लू जो आहे घुबड, तो सूर्याचं काय वर्णन करणार म्हणले. कसं भाव भरलाय, कळलं का. प्रभू मैं की हे विधित होती करू ते अजून पण आहे. आता परत बोल, मग सध्या तुम्ही जाऊन बघा ते भजनं. काय भजनं बघत नाहीत, म्हणत नाहीत, काय नाही, सगळे असलंच झालंय. सहज मनामध्ये एक विचार आला होता, संध्याकाळी मंदिरात येता का नाही, येता का नाही, भजनं म्हणायची आहे ना. पुस्तक घ्यायचं कुठलं तुम्हाला जे पाहिजे ते, आणि भजनं म्हणा, तर भजनं पाठ होतील, तर भजनं डोक्यात राहतील, आणि मरताना तेच भजनं उपयोगी येतील. नाही तुमचं काहीच पाठ नाही. जमेल का नाही जमल. युवकांना तर नक्कीच ग्रुप करून महिला पुरुष काय फिरता का नाही, मग ग्रुप करून भक्ती काय म्हणू शकत नाही. तुमचं तुम्ही काय, कोण येणार नाही, नाही तर तुम्ही या मग आम्ही करू, असलं काय नाही. तुमची भक्ती तुमचं तुम्ही करायची, माझी भक्ती मी करतो. समजलं का नाही, कळलं का. एक जण येईल, नाहीतर अनेक जण येतील. अनेक जण आले तर चांगली गोष्ट आहे. तुमचं तुम्ही टायमिंग ठरवा, 8:30 ते 8:45, 8:45 ते 9, वॉटेवर तुम्हाला जे काय पाहिजे ते तुमचं तुम्ही ठरवा. आणि रोज मनाने स्वतः भजनं म्हणा. कोणाला एखाद्या दिवशी जमेल, नाही जमेल, ठीक आहे, पण एवढं तर होऊ शकतं का नाही होऊ शकत. भजन सुद्धा स्वाध्याय आहे, माहिती आहे का तुम्हाला. तसे आध्यात्मिक भजनं म्हणा ना, त्यातनं स्वाध्याय होतं तुमचा, भक्ती पण होती का नाही. हां, पण गरजेचं आहे. कारण मला ती सहज चिंता झाली होती. सहज चिंतन झालं होतं की असं समजा दरवेळेस आपण लहान मुलांना शिबिर घेत होतो का नाही, मग बाहेरचे पंडित यायचे आणि तेव्हा मग ते म्हणायचे अंताक्षरी घेऊ. म्हणलं नका घेऊ. का, त्यांना भजनच माहीत नाहीत. माहीत आहे तर पाठ नाहीत, आहे का नाही. पिक्चरचे सांगतील, परंतु देवाची नाहीत भजनं पाठ. आणि भजनं पाठ नाही तर मग भक्ती कशी करणार तुम्ही. मग देव पुढं कसं बसणार, काय बसताय, काय करताय, असं होतं ना. म्हणून ते भजन बघून म्हणा, बघून भजनं काय होतील, पाठ होतील का नाही. झाले की नाही पूर्वीच्याला, पण तुम्ही ठरवलं होतं प्रेम भाव हो, झालं होतं का नाही तेव्हा. आत्ता विसरलं असेल, जाऊ द्या, परंतु झालं होतं का नव्हतं, थोडं झालं होतं का नव्हतं. असंच भजनं करा. भजनं सोपी भजनं, मराठी घ्या, हिंदी घ्या, आहे का नाही. सोपी भजनं घ्या ना, पण भजनं म्हणा. चला बस. हो.